वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी घरून व्हिडिओ शूट करत आहे. याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला माझं जे छोटंसं गार्डन आहे तुम्ही बघता बघा माझ्या मागे, तर ते दाखवणार आहे. आणि खूप दिवसापासून हा व्हिडिओ शूट करायचा विचार करत होते, तर फायनली आज तो दिवस आला, आता शूट करत आहे. तर खूप सारी झाडं लावलेली, खूप सारी झाडं मी कमी केलेली आहेत आणि आता एक नवीन प्रयोग मी करणार आहे. खरं तर आज रविवार असल्यामुळे माझ्याकडे खूप सारा वेळ पण आहे. मला कालच करायचं होतं हे सगळं, किंवा आज सकाळी लवकर करायचं होतं, पण काल मी एका माझ्या मैत्रिणीकडे गेलेले, त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. सो दुपारच झाली, म्हणून म्हटलं चला आता तो जो प्रयोग आहे तो मी करणार आहे. आणि या साईडला बघा मी खूप साऱ्या ज्या आहेत प्लांट्स वगैरे आणून ठेवलेले, आणि याच्यात जे आहे एक काहीतरी नवीन आपण उपक्रम करणार आहे. म्हणजे उपक्रम नाही म्हणता येणार, पण काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. खूप वेळा आपण टोमॅटो किंवा काही जे आपले मटकी वाटाणा असतं ते आपण कुंड्यांमध्ये टाकून देतो आणि आपोआप जी झाडं आहेत ती उगवून येतात. तर म्हटलं चला आज काही ना काहीतरी प्रयोग करूयात. तर त्या दिवशी बघा मी हे जे आहे पाईनॲपल लावलेलं, तर आता आधी ते पाण्यामध्ये ठेवलेलं मी, त्याला थोडीशी कोंब आले आणि त्याच्यानंतर ना हे मी आता या कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर बघूया आता रोप येतं आहे की नाही, ते पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. बाकी जी झाडं आहेत बघा, या साईडला मी मटकी टाकलेली सहज, त्याचं पण झाड उगवून आलेलं आहे. तर आज एक छोटासा ट्राय आपण करणार आहे, ज्याला आपण ट्रायल अँड एरर बेसिस म्हणतो. म्हणजे आपण याच्यामध्ये छान झाडं लावणार आहे. तर बघूयात झाडं येतात की नाही. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चला आता आपण ह्याच्यामध्ये आधी माती आणि हे जे आहे बघा, हे आणलेलं आहे मी ऑर्गॅनिक जे आहे, सगळ्या प्लांटसाठी आहे, प्लांट ग्रोथसाठी, आणि ह्याच्यामुळे फर्टिलिटी पण खूप छान प्रकारे वाढते. तो चला आपण ट्राय करूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता बघा हे जे आहे याच्यात आपल्याला छोटे छोटे जे आहेत हे फुलांचे, ही फुलं टाकायची आहेत आणि मिरच्या वगैरे टाकायच्या आहेत, मी पण सांगते तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये अर्धी माती घेतलेली आहे, अर्धी हे जे आहे हे ऑर्गॅनिक जे फूड आहे प्लांटचं ते आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे मिक्स केलेलं बघा, मी मिक्स करूयात आता आपण. आणि हे मिक्स करून आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकूया आणि मग नंतर ना ते प्लांट लावू. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे तो मी पहिल्यांदाच करतेय, मला माहित नाही, कारण की याच्या आधी जस्ट फक्त असं कुंड्यांमध्ये कुठेतरी बिया टाक किंवा काय टाक असं करत होते, झाडं यायची. तर ही मिरची बघा जी आपण ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे घालून किंवा बेसन पिठामध्ये घालून तळतो ना, तर ही मिरची आज म्हटलं लावून बघावी. याचा कलर बघा किती रेड आहे. आणि चला तर ही मिरचीचं मध्ये बी किती आहे बघूया. त्या पलीकडच्या बॉक्समध्ये डायरेक्ट बी टाकणार आहे मी. रेड पण टाकायचं असतं का रे? थोडीशी पातळ असते, पण ह्याला आपण यूज करतो फ्रायलासाठी. तर ही मिरची कशी येते, झाड कसं असतं बघूयात. सगळ्याच मिरच्यांची झाडं कशी असतात ते मला चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे आपली लवंगी मिरची बघा, छोटी आहे एकदम, ही पण टाकून बघूया. ह्याच्यामध्ये ह्या पहिल्या 4 ह्याच्यामध्ये आपण ही जी मिरची आहे बघा, एकदम ह्याचा इतका छान रेड कलर आहे ते टाकले. त्यानंतर ह्या ज्या 2 आहेत याच्यामध्ये जी मीडियम साईजची बघा जाड मिरची असते जी आपण तळायला सांगतो ती, आणि ह्या साईडला ज्या गावरान मिरच्या आहेत लवंगी मिरची ती आपण ह्या साईडला टाकलेली. असं झालेलं आहे बघा मस्तपैकी. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आपण. पाणी लगेच टाकायचं ना, कट करणार. थोडं पाणी टाकून बघूया. सगळ्या ह्याच्यात आपल्या ह्या ज्या बिया आहेत या लावून झालेल्या आहेत मिरचीच्या. आज आहे 23 फेब्रुवारी. तर बघूयात ही जी रोपं आहेत ती किती दिवसात येतात. तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण की मी हे जे आहे म्हणजे फर्स्ट टाइम मी ट्रायल अँड एरर बेसिसवर हे सगळं करत आहे.
तो हे लावून झालेलं आहे आपलं. आणि आता ही जी फुलं आहेत बघा, ही मी वाळवलेली आहेत. 4 प्रकारची फुलं आहेत. ही इतकी छान दिसतात ना. ही फुलं नक्की खरंच येतात का ही मला बघायचं आहे. तर ही आपण त्याच्यामध्ये टाकूया. इथं बघा ही माती घेतलेली आहे आणि थोडी माती घ्यायची आणि बाकीचं ते आहे कंपोस्ट फूड प्लांटचं, ते मिक्स करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ही माती पूर्ण वाळून घेतलेली आहे. ओली माती होती, पूर्णपणे वाळवलेली आपण. आणि त्याच्यात आता आपल्याला हे जे आहे प्लांट फूड ऑर्गॅनिकचं, ते DIY मधून आणलेलं आहे मी. त्याच्यात ते मिक्स करूयात आणि मिक्स आता हे आपण मिक्स करूया ते छानपैकी. राहिलेलं आहे माती आपण ह्याच्यात टाकून देऊया. व्हिडिओ स्टार्ट केला. तर हे बघा ही जी फुलं आहेत ही देवाला वाहिलेली फुलं आहेत आणि ही मी जपून ठेवली, चांगली वाळवलेली आहेत. त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं आहे, पर्पल आहे आणि त्यानंतर ही जी शेवंती आहे बघा येलो कलरची, सुंदर आहे. तर ही अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. तर आपण काय करू, ही फुलं ह्याच्यामध्ये टाकून बघूयात. आधी व्हाईट कलरचं जे आहे पूर्णपणे हे जे आहे त्याच्यामध्ये टाकूयात. तसं फर्स्ट टाइम जो आहे एक्सपेरिमेंट आपण करत आहोत. तर आता परत माती आणि हे कंपोस्ट खत घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा हे मेथी आहे आणि धने आहेत. हे एका छोट्याशा त्या पॉटमध्ये लावून बघणार आहे. इकडचं झालेलं आहे रेडी आणि आता हे छान आपल्याला करायचं आहे बघा. तर आता बघूया मेथी आणि कोथिंबीर किती दिवसात येतं उगवून. सगळं संपवलं ते. छान ऑर्गॅनिक तयार केलेली मेथी आणि कोथिंबीर मस्तपैकी आता येणार आहे आपल्या गॅलरीमध्ये. हे बघा किती छान सनसेट झालेलं आहे मागे. वा, वातावरण बघा, ओंकार साहेब वातावरण बघा. आणि मस्तपैकी आपण हे लावतो आहे. तर हे ज्या 2 कुंड्या आहेत आम्ही DIY मधून आणलेल्या आहेत. तर तरी 140 का 200 होतं, पण मला फक्त 77ला मिळाला. तर आता माती टाकून झालेली आहे आणि आता इथं मेथी आणि कोथिंबीर आपण लावणार आहे. तर चला, काय लावतोय साधी, मेथी का कोथिंबीर? मेथी एवढी नाही रे, थोडीशी टाकायची राजू. बस बस बस, ते डायरेक्ट मी मसाल्याचा डबा आणला ना म्हणून. हां, व्यवस्थित टाका एकदम. हे हां, बस झाली ते, बस ना. तर ह्याच्यात आता लावायच्यात आपल्याला कोथिंबीर, म्हणजे हे धने आहेत बघा. तर धने ॲक्च्युली असे हातावर घ्यायचे असतात, मी बघितलेलं आहे. आणि असे हातावर मळायचे आणि मग टाकायचे. तू काय करतोय? हातावर असं कर. हां, अरे अरे दोन्ही हाताने करायचं, तंबाखू केल्यासारखं. हां, आता कसं बा, असं करायचं असतं. सो आता हे धणे बघा आपण मस्तपैकी छान टाकूयात. अरे बस ना, किती टाकी. मेथी आणि धणे टाकून झालेले आहेत. तर त्यांना थोडंसं पाणी देऊया. ह्याच्यामध्ये आपण कंपोस्ट जे आहे ऑर्गॅनिक, ते फूड मिक्स केलेलं आहे मातीमध्ये. मध्ये राहिलं बघ. हां, तर फायनली सगळं लावून झालेलं आहे. ह्याच्यात टाकली मेथी आणि कोथिंबीर आणि या साईडला मिरची आणि फुलं टाकली आहेत. बघू आता किती दिवसात येतात. आणि हे बघा या साईडला स्टँड आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या कुंड्यावरती बसलेल्या आहेत. तर असं छान प्रकारचं आपलं गार्डन झालेलं आहे बघा. तर चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.